गुड मॉर्निंग. कसलं छान वातावरण आहे, इतकं भारी वाटतंय ना. सकाळचे वाजलेले आहेत 5:55. आमची राधाबाई मैत्रिणीवाला भेटायला गेलेली शित्ता लावायला पाहिजे घराच्या कडेनं झाडं. आता ह्या जूनला मी सुद्धा लावणार आहे भरपूर प्रमाणात. फक्त 2-3 आहेत फुलाची झाडं तेवढे. काय भूक लागली आहे? भूक लागली आहे? गरम होते तुला? गरम होते? लोकडं आहे ग, लगेच अंगावरच पळत येते. भूक आली? रात्री पोट भरून जेवायला काय होतंय? सकाळी सकाळी भूक लागते. हा, आज पोट भरून जेव. सगळं कळतं बोलल्याला. लाडू चिकू पिकलं नाही अजून? येते का मी देऊ ग? पाडून घेशील पायावर. होय, तुला दीदी कॉलेजला जायची आहे ना. हा, पप्पा दीदीला बनवते. दीदी कॉलेजला जाणार आहे, नाश्ता करून जाते. मस्त असे गरम गरम कांदा पोहे. चला आता तिला देते खायला. नंबर आणले का तिचा? कालपासून दीदीच्या माग फिरतोय. चलो. अगं इथं नळी सुटली बघ दादाने. दिसला का नाही आंबा? काढ ना मग. दाताळ होतं की इथं. मोठा बघून घे की. काढू का? देऊ दीदीला आंबा. दीदीला देऊ आंबा, दीदीच्या फ्रेंडला. दीदीला लल की. तुला एक, दादा दीदीला एक. तू खाऊ नको मला. टॉप छान वाटते इकडे बघ. मस्त असे टम्म भाकरी फुगले. चपात्या केल्या 5-7. त्यानंतर आता 5-7 भाकरी. आता वाजलेत 7:45. लाडूबाई काय खाते? लाडूबाई माझी पोहे खाते. पप्पा गेलं नाश्ता करून, लाडूचं चाललंय आता. नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांचं. स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये. मी भक्ती चांगलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आज पहाटे 5ला उठलेल्यापासून मी व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. राधा आलेली आहे कालपासून आपल्याकडं. सकाळी लवकर उठून तिच्यासाठी पोहे हे नाश्त्याला बनवलं. तर पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेला आहे दिवसभराचा ब्लॉग. तर खूप छान असं आपल्या डेली ब्लॉगला प्रतिसाद देत आहे. तर असं सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. दिवसभर आम्ही कशी गावाकडली लाईफ जगतो ते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता बनवत आहे मस्त असं मीठ वांग. तर हे आपल्या बागेतले वांगे आहेत. पाठीमागे लसणामध्ये होते ना तिथं घरचा देशी लसूण आणि खोबरं बारीक केलंय. आता करते मी आपल्या घरच्या शेंगाचे शेंगदाणे आहेत. तर आज मस्त असा बेत आहे मीठ वांग्याचा. आणि खलबत्त्यात शेंगदाणे कुटून घेते, म्हणजे छान अशी चव येते मीठ वांग्याला. थोडस जिरा आणि लसूण टाकलंय याच्यामध्ये. चला तोपर्यंत फोडणी देऊया. जसे की मला जिरे मोहरी प्रत्येक फोडणीत आवडतात, तसेच मी मीठ वांग्याला सुद्धा थोडेसे टाकले. खूप टेस्टी लागतं दगडी खलबत्त्यातला मसाला बनवायला मीठ वांग्याचा. थोडेसे टोमॅटो आपल्या बागेतलेच आहेत. मस्त असा गावाकडला गावरान मेवा. इथं बनवून घेतला मीठ वांग्याचा मसाला. हळद, मीठ, उघड नकळत थोडंसं तिखट.
आणि ते आपल्याला मस्त वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. कढीपत्ता ते आहे पण घातलेला आहे, पोरं खात नाहीत, त्यामुळे कढीपत्ता कोथिंबीर वापरतच नाही. अजिबात त्यांना खायला आवडत नाही. थोडीशी हळद टाकली तेलामध्ये कलरसाठी. आणि आपण बनवलेला सगळा मसाला याच्यावर टाकून घ्यायचा. कोमट पाणी. काय आणलं नाही दीदीनं? तू सांगितलेलं दीदीला आणायला. दीदी जा आणले पण एक एकच द्या. तूच आणले ना दीदी तू? हां. स्वयंपाक चालू होता तोपर्यंत तिचं कॉलेज सुटलं. थोडंसं दुसरे कामं करत बसलते त्यामुळे मला लेट झाला आणि सगळे लेटच जेवतात. घरच्या मस्त अशा काटेरे वांग्याचं मीठ वांग तयार आहे. चला तुम्हाला जवळून दाखवते. इतकं भारी वास यायला ना, भूक लागा. अगदी मस्त असं आपलं चमचमीत मीठ वांग, खूप भारी. माग लागता येईल कशाला नाही लागत. मी थांबते मग. तू आली ना मी बाजू देते. तू ब्लोअरवर आपण खाली आलं अगं साडी बस कोणा खाली आलं. वर असल्यावर थोडा वर जाते चांगलं येते द्यायला झोका. अजून थोडं वर घे पाहिजे. दादा दादा आल्यावर घे. ये मांडव लागलं फ्लोर लागले मला दाबली तो का ताक करून फ्लोर पुढे पुढे गेला थोडा वडा वडते दादाला वडू लागते की मी. अगं पण टेक नाही राहिला म्हणजे इकडे स्टँड आहे मग आपल्याला येईल का ट्रॅक्टरचं टाका इकडं आहे का. दादाला जरा बोलत ए विमान चाललंय उन्हात. त्याचं पत्र गरम होत नसेल का? हा हा सोड ओढून धरते थांब. मलाही झालं पदर काढा निघाला नंतर ती चिमणी आरशावर जाऊन टोचा मारते बाथरूम मध्ये. लावला पाहिजे मग फोडायची खाली पाडून. लय घाण करते त्याला स्वच्छ करत असते मी. झोकायला लय खाली आल्या घरादा खाली टेकायला लागले. दादा आले बसायला पण येईना सगळं आकडून धरावं लागले. असं तिथं बरोबर वाट बघत थांबलेलं जेवायसाठी. अहो आले कुठे गेले ग. आले 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 असंच माया करतात. आंबा दे ग. आंबा खाऊ नको का? आंबा खाऊ नको खा ना. तुला देऊ का? काही झालं मीठ वांगीच भाजी नका तो सांग तुला छान नाही छान म्हणून कोणा कसं संध्याकाळी जेवायला नाही. भात खायचं भात भाजी खा ना. ती पांढरा भात केला गरम आहे. गरम केला नाही नको बाळा. भात आणि भाजी खा ना लय छान लागले. लय लवकर पडला मी. ही ते एक मोठा आहे पोचून का मला. बस दोन बस झाली का? अगं अडकली की वर करा वर. तिथं जुनं उंबरीचं झाड आहे काढलेलं त्याच्यात असला मोठा साप गेला. ह्याच्यामध्ये गेला. बाहेर नाही निघणार ते आता आपला गर्दा ऐकून. हाय ना ग बाहेर नाही निघणार आपला गर्दा ऐकून.
दिवसभर फिरून दिवसभर लपून बसत असेल. कसं कॅनलला पाणी आलंय, सगळ्या शेतावनी पाणी, त्यामुळे त्याची वाट बंद झाली. समोर उमराच्या बुडाला लय मोठा साप गेलाय, जाऊ नको तिकडं. लावलंय ना काल, त्याच्या जवळून ही हो की वाळलेलं झाड आहे ना, इतका तुझ्या दंडापेक्षा मोठा होता. ही उंबर रे, पासून इथून पळाला आणि त्या वाळलेल्या उंबराच्या झाडा बुडात गेला. असला मोठा, पण थोडंसं पिवळसर मला वाटतं ती धामीन असेल, पण भीती वाटतेच, धामीन असो ना काय असो. लय चाप्टर आहे ग, कसं बघितलंय बघ की. इकडून आहे, हा तिकडून आहे. लय चॅप्टर आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त जेवणात मी मस्त बनवत आहे चिंचेचं वरण. चिंच भिजवलेली आहे. संध्याकाळचा अफ्रेश चहा माझा. मोहरे, लसूण, खोबरं, टोमॅटो, कढीपत्ता, थोडेसे हिंग टाकले आहे. अद्रक लसूण पण आहे, खोबरं, हळद, 2 चमचे लाल तिखट, मस्त असं झणझणीत. घट्ट अशी डाळ, भिजवलेली ताजी चिंच आहे ह्या वर्षीची. मस्त असं तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे इथं. काय ग? हा तसं टाकतोय का? लय चॅप्टर आहे, काय खरं नाही बाबा. तू सरकणार आहे. म्हणे काय तर आहे त्या बुटामध्ये, पकडायचा प्रयत्न चालू आहे तिचा. किती वेळ झालं. ह्याच्यासाठी घरात कुत्रं मांजर असायला पाहिजे. ओ पकड पकड, हा पकड 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 पकड. ये लाडू. मणी बघ इथं खाऊ पकडायला लागल्या. उंदीर पकडते माऊ. मणी बघ कशी पकडायला लागल्या. हे बघ वर चढून दिसली का? तिला वाशायला लागले. तिथं काय तर हाय. रात्रीच्या 10:30 वाजता कोण झोका खेळेल ग? भूत काळे कपडे घालून. भेल ना की सगळ्यात सोड आणि झोका खेळ. कोणतरी यायला पाहिजे. आईला इथे झोका खेळाले भूत म्हणून पळून जाईल उलट्या पायानं. 10:40 वाजलेत. ते भूत सुद्धा भिवून पळल माझ्या जाग्यात कोणतरी बसले म्हणून. रात्री 10:40 म्हणजे 11:45 वाजलेत.